नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ड्रेसचं माप कसं घ्यायचं आणि ड्रेसची आकृती तुम्हाला मी आज ह्या फळ्यावर शिकवणार आहे. पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. खूप सुंदर ड्रेसचं माप शिकवणार आहे आणि स्क्रिप्ट न करता बघा. कारण कसं तुम्हाला ड्रेस घरच्या घरी तुम्ही जर तुम्हाला ब्लाऊज येत असतील तर ड्रेस तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने इथे मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सगळ्यात आधी आपण काय करायचं, कोणताही ड्रेस किंवा तुम्ही अंगावरनं माप घेऊ शकता, किंवा तुम्ही ड्रेस पण घेऊ शकता. तर इथे हा माझ्याकडे जो ड्रेस आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, तर आपल्याला ह्या ठिकाणी ड्रेस घ्यायच्या आधी आपल्याला ह्या ठिकाणी उंची घ्यायची. तर ह्या ड्रेसची आपल्याला जितकी लागेल तितकी आपण इथे ड्रेसची उंची घेऊन टाकणार आहोत. इथे ही उंची आलेली आहे 40. तर इथे मी एका बाजूला लिहून घेते उंची 40. इथे कमर उंची आलेली आहे 15. आता इथे ह्या ठिकाणी बरोबर आपल्या कमरेच्या भागापर्यंत आपल्या इथे कमर आलेला आहे. तो इथे कमर घेर घेतला आहे, कमर 15. त्याच्यानंतर आपण जिथे कट घेतो तिथला भाग मोजायचा आहे. तिथला भाग आलेला आहे बघा, या ठिकाणी आपण कट घेतो. किंवा सीट उंची घेतलेली आहे आपण 20. सीट उंची इथे 20 किंवा 21 असं असतं. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला इथली छाती घ्यायची आहे. ही बघा, ह्या ठिकाणी माझी छाती 40 असल्यामुळे इथे 40. इथले कमर घेर असेल तर 38 आणि सीट घेर घ्यायचा आहे. असे एवढे माप घ्यायचे आहे आपल्याला. सगळ्यात आधी इथे 40, छाती किती आलेली आहे 40. आता इथे छाती किती घ्यायची आपल्याला, छाती 40. कमर घेर म्हणजे आपण जिथे 15 उंची घेतली कमर घेराची, तिथेच आपल्याला कमर उंची घ्यायची आहे 38. कमर उंची किती घेतली आपण 38. आणि सीट उंची किती घेतलेली आहे आपण 42. आता याच्यात सीट उंची थोडं सीट जास्त असल्यामुळे इथे 42 आहे. तर तुम्ही कोणी कमरेला टेप गुंडाळून कमरेला टेप गुंडाळून आणि त्याची उंचीचं माप घेऊ शकता. किंवा ड्रेसचं आता आपण इथे हा निम्मा आला म्हणजे 10 आलेला होता, हा निम्मा आलेला आहे आपला 20 आलेला आहे. तर बघ, ह्या ठिकाणापासून 20 आला तर आपण याचा निम्मा केला 1/4 म्हणजे 20 आला तर त्याचा 1/4 किती आला, 10 आला. याचा आता हा कमर घेर 38 आला, 38चा निम्मा. अशा पद्धतीने आपण पूर्ण सीटचं 42 आला, 42चा निम्मा करायचा. म्हणजे इथे 42 म्हणजे इथे सीटचा 42 घेतलेलं होतं आपण सीट, त्याचा निम्मा करायचा. आणि अशा पद्धतीने आपण इथे माप घेतलेलं आहे. आणि आता ह्या 40 छातीच्या मापासाठी आपल्याला इथे शोल्डर हे असं आहे की आपलं जर 28, 32, 34, 36 या मापासाठी आपण शोल्डर हे 5.5 इंच किंवा 6 इंच घेऊ शकतो. मोंढा पण तेवढाच घेऊ शकतो. आणि हे जे मोठं माप आहे 38, 40, 42 या मापापर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी शोल्डर 7 इंच ठेवायचं आहे. तर सगळ्यात आधी आता आपण ह्या ठिकाणी इथे उंची घेणार आहोत. बघा, उंची जितकी बसेल तितकी. तर ह्या ठिकाणी आपल्याला जितकी इथे तर माझ्या फळ्यावर कमी बसते, पण आपण इथे जेवढी उंची बसेल तेवढी मी इथे उंची घेऊन टाकलेली आहे. या ठिकाणी आपण इथे उंची घेतलेली आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आता ह्या ठिकाणी तर इथे आता आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं, कमर उंची घ्यायची. कमर उंची 15 घेतलेली आपण इथे. कमर उंची 15 घेतली. नंतर आपल्याला सीट उंची घेतली आपण 20 आणि त्याच्यात अधिक 1 इंच. तर ह्या ठिकाणी हे 2 माप झालेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी मोंढा घ्यायचा आहे. मोंढा घ्यायचा आहे आपल्याला 7 इंच म्हणजे खांदा जितका येईल तेवढाच, इथे खांदा जितका आला तेवढाच आपल्याला मोंढा पण घ्यायचा आहे. हे दोन्ही माप म्हणजे खांदा जितका आला तेवढंच मोंढा पण घ्यायचा आहे. तर तुम्हाला मी सांगितलंच की याच्यापेक्षा जर छोटे माप असतील तर ह्या ठिकाणी मोंढा आपण इथे
किंवा 5.5 असा घेऊ शकतो. 28, 30, 32 त्याच्यासाठी 5.5 इंच घेऊ शकतो. त्याच्या पुढे 34, 36 त्याच्यासाठी आपण 6 इंच घेऊ शकतो. आणि 38, 40, 42 त्याच्यासाठी आपण इथे मुंडा 7 आणि म्हणजे इथे शोल्डर जितकं घेतलं तेवढंच हे अंतर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे आता 40 छाती किती आहे 40, 40चा 1/4 करायचा म्हणजे 40चा 1/4 आपला आला आहे 10. आता आपण ह्या ठिकाणी इथे 10 अंतर घेणार आहोत. बघा ह्या ठिकाणी ह्या जिथे 7 अंतर आलं ह्या ठिकाणी 10, हे बघा या ठिकाणी 10 आलेलं आहे. आणि मार्जिंगसाठी आपण 1.5 ते 2 इंच म्हणजे इथे 1.5 ते 2 इतकं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कमरघेर किती आलेला आहे 38, 38चा 1/4 9.5, 9.5, 10, 11.5 तर ह्या ठिकाणी आपण इथे 9.5 घेतलेला आहे. बघा आणि 2 इंच 1.5 इंच मार्जिंगसाठी घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी परत ह्या ठिकाणी आपण इथे अशी एक रेष ओढून घेणार आहोत. तसंच ह्या ठिकाणी परत आपण तर सीट घेर किती आलेला आहे आपला 42. आता इथे बघा तुम्हाला मी म्हणतेच ते सीट इथे 42 आलेलं होतं आपलं निम्म. जर आलेलं होतं इथे तर 21 आलेलं होतं निम्म, तर 42चा आपल्याला ह्या ठिकाणी 1/4 करायचा आहे. बघा ह्या ठिकाणी 42चा 1/4 10.5 मध्ये आपल्याला 1 इंच 1.5 इंच मिळवायचं आहे. ह्या ठिकाणी आपण 1.5 इंच मिळवलेलं आहे. आणि तेवढंच खाली सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी अंतर तेवढंच घ्यायचं आहे 10.5 आणि 1.5 इंच. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहे तर हे माप एवढंच घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीची आकृती आहे या ठिकाणी. बघा त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी बघा तुमच्याकडे अशी पट्टी नसेल तर साध्या पट्टीने जरी रेषा ओढल्या तरी चालेल. हा झाला आपला बेसिक जे आहे आकृती झालेली आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे स्ट्रेट घेऊन घेणार आहोत. या ठिकाणी आपण इथे स्ट्रेट घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी आपल्याला 1 इंचाचा अंतर घ्यायचा आहे. 1.25 इंचाचा अंतर घेऊन हा मागचा आकार आपल्याला इथे मागचा भाग घेऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण इथे 3.5 ते 4.5 इंच अंतर ह्या भागापासून 4.5 इंच अंतर आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला गळा जितका घ्यायचा तितका आता आपण इथे 6.5 घेणार आहोत. मागचा गळा आपल्याला जितका घ्यायचा तितका घेऊ शकतो. बघा ह्या ठिकाणी आपण परत आणि असा चौकोन आखल्यावर ह्या ठिकाणी आपण हा गोल गळा घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पुढचा भाग कसा काढायचा त्याच्यासाठीच तर ह्या ठिकाणी 1/2 इंच इथे घेतलेला आहे आणि 1/2 इंच घेऊन ही एक लाईन ओढून घेतली. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी असा मुंडा घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीची आपल्याला टॉपची कटिंग सांगितलेली आहे. या ठिकाणी परत आपण इथे एक लाईन ओढून घ्यायची राहून गेलेली होती आणि ह्या ठिकाणी आपण इथून आपण कट घेऊ शकतो. आपल्याला जो कट लागतो त्या पद्धतीचा आपण इथे तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मी नवनवीन व्हिडिओ रोज घेऊन येण्याचा आता प्रयत्न करत आहे. आणि आवडला असेल तर लाईक जरूर करा. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल माझा धन्यवाद.